पाय भासतात आहेत ना, लई जास्त ऊन आहे. आताच आमचं वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ गाडीवरून स्टार्ट केला आहे. घरातून स्टार्ट करायला काही वेळ भेटला नाही. त्याचं कारण म्हणजे आम्ही चाललेलो आहे धनकवडीला. तर जसं काही आमचं छोटीशी जर्नी टाईप आहे व्हिडिओ. तर जे काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतो. कुठे कुठे जाणार आहे हे सुद्धा सांगतो. आज रविवार आहे तर म्हटलं खंडोबाच्या मंदिरात सुद्धा जावं, दर्शनसुद्धा घेऊन यावं. सो तिकडे पण जाणार आहे आणि मग त्यानंतर पुण्यामध्ये जाणार आहे. सो एवढ्या उन्हाचं निघालो आहे त्यात आम्ही. आणि आता जेवण वगैरे झालं सकाळीच, सगळं काही कामं पटपट आवरून घेतले आणि त्यानंतर आता आम्ही निघतोय. सो जे काही होतं ते एक मिनटं तर जे काय होतं ते तुम्ही असंच कंटिन्यू करा. सो चला मग पुढे काय काय होतं हे मी तुमच्यासोबत शेअर करते. आता आम्ही आलोय खंडोबा मंदिरामध्ये आणि तुम्हाला दाखवते. ज्यांना ज्यांना हे लोकेशन माहिती आहे ना त्यांनी मला नक्की कॉमेंट करून सांगा. लय ऊन आहे डेंजरस. आणि हे बघायचं काय करतात ते. एवढे डेंजर पाय भासतात आहेत ना, लई जास्त ऊन आहे. आताच आमचं दर्शन वगैरे झालंय. आता पाणी पितात तेथे आणि मग आम्ही जाऊ. सर्दी हवा गेल्यामुळे अजून होत असेल. तर ना आम्ही पाणी घ्यायला थांबलोय आणि भयंकर ऊन आहे, भयंकर. ते पण आम्हाला दुकान दिसत नव्हतं कुठंच, म्हणून आम्ही इथे थांबलोय. लय डेंजर गरम होतं. का रे? येऊन आहे ना आम्ही इथं पोहोचलोय आणि भयंकर ऊन आहे, लय ऊन आहे. डे 2 आहे. काल रात्री खूप जास्त उशीर झाला त्यामुळे ना जो काही व्हिडिओ आहे ना, जसं काय होतं छोटासा छान असा तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि लवकरात लवकर घेऊन ह्या व्हिडिओनंतर मी नक्कीच मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ घेऊन येईल. खूप सारे कमेंट्ससुद्धा येत होते की ताई मेकअप ट्युटोरियलचा व्हिडिओ अजून आला नाही, असं तसं नाही का. त्या व्हिडिओचं काय माहिती काय झालं होतं, कशामुळं व्हॉइस गेला होता, टेक्निकल इश्यू म्हणून येत होतं यूट्यूबमध्ये. सो त्यामुळे म्हटलं जाऊ दे, तो डिलीट केला मी आणि लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. सो मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा, सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकन क्लिक करून ठेवा म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. सो चला मग, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.